बाबू या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये मीना नदीला महापूर आला होता आणि त्यामध्ये आपला हा जो नेवकर पूल आहे याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र या गोष्टीला देखील आता 4-5 महिने उलटून गेलेले आहेत. हे नुकसानीचं आता सध्या परिस्थिती काय आहे, त्याचं दुरुस्ती कुठपर्यंत आलेली आहे? खरं तर आता नुकसान झालंच पुरामुळं, मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या नेवकर पुलाचं. आणि त्या माध्यमातून खरं तर संतोष बाळा सराफ हे जे आपले सदस्य आहे आणि त्यांचं फॅब्रिकेशनचं सुद्धा काम चांगलं आहे. त्या माध्यमातून त्यांना सांगितलं आहे नवीन प्रकारचं डिझाईन करून पूल सुशोभित कसा होईल, जसा बारीक पूल आपला दिसतोय त्या पद्धतीचं थोडंसं स्ट्रक्चरल डिझाईन वेगळं करून या माध्यमातून ह्या पुलाला सौंदर्य त्याचं आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून ते काम झालं पाहिजे यासाठीचा प्रयत्न आहे. लवकरात लवकर आपण तेही काम काही स्ट्रक्चरल करून निश्चित स्वरूपात आपण ते पूर्ण करणार आहोत. या ठिकाणी अनेक गल्डर तुटलेले आहेत, ते सगळंच बदलायचं आहे, संपूर्ण काढून नवीनच सगळ्या पद्धतीचं काम होईल हे तुम्हाला सांगू इच्छितो. आणि निश्चित स्वरूपात तो प्रेक्षणीय पूल असेल, दिसायला दर्शनीय पूल असेल हे बघणं हे आपलं तुम्हाला सांगू इच्छितो. साधारण किती दिवस लागतील कामाला? नाही, 2 महिन्याच्या आसपास व्हायला पाहिजे हे सगळं. कारण थोडंसं त्याला डिझाईन करणं आहे, त्या माध्यमातून थोडं काम आहे ते आपण करायला घेतलेलं आहे. आता सध्या जर आपण पाहिलं या ठिकाणी हे जे गल्डर मोकळे आहेत याला काही डागडुजी करता येईल की जेणेकरून अपघात होऊ नये? नाही, तर याला अपघात होण्यासारखं काही नाहीच आहे. अपघाताचं म्हणणं जे आहे, जे काढून घेतलं आहे आपण ते बऱ्यापैकी इथं एखादं आहे म्हणा राहिलं इथलं की ते तुटलं आहे. गल्डर आहे, हो, तो तुटलं आहे. काही समजा दुर्घटना घडली तरी जड येतो. हो, नाही ते काढून घेऊ ना आपण, ते जे राहिलेलं आहे ते त्यांना सांगून काढून घेतो. मी त्यांना सांगितलं होतं काम करून घ्या, परंतु ते राहिले.